नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 13 एप्रिल सोमवार सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे आजचे दर बघूयात। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव हा 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। बारामती पोटनिवडणूक निमित्त सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात। कंढेरी इथल्या प्रचाराच्या शुभारंभ सभेसाठी रवाना होण्यापूर्वी विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांना नमन करत केला प्रचाराचा शुभारंभ। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर ही बारामतीची निवडणूक होतीये। यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते जय पवार तसंच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यात हडपसर मधल्या रेस्क्यू फाउंडेशन मधून 13 बांगलादेशी मुलींचं पलायन। केअरटेकरच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबत मारहाण। पळालेल्या 13 बांगलादेशी मुलींनी केअरटेकरच्या आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला करत पलायन केल्याची धक्कादायक घटना। हा सर्व प्रकार परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पळालेल्या 13 मुलींपैकी 2 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश, मात्र उर्वरित 11 मुली अद्याप फरारच। पिंपरी चिंचवड मधल्या वाकड परिसरामध्ये थार या गाडीनं तरुणाची रॅश ड्रायव्हिंग। तरुणाला पोलिसांनी शिकवला धडा। सोशल मीडियावर लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ। वर्दळीच्या रस्त्यावर आणि चक्क फुटपाथवर रॅश ड्रायव्हिंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांनी त्या तरुणाला कडक शब्दात समज दिल्यानंतर त्यानं चक्क हात जोडून पोलिसांची मागितली माफी। नाशकात भाजपचे आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्त यांची घेतली भेट आणि नाशिकमध्ये घडलेल्या धर्मांतर घटनेबाबत केली चर्चा। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून हे तिसरं प्रकरण उघडकीस आलंय। अशा तथाकथित लोकांच्या घरावर बुलडोजर फिरवावं, खरात असो, एरंडे असो किंवा धर्मांतरण प्रकरणातले काही दोषी त्यांना भर चौकात फाशी द्यावी, अशी आमदारांची मागणी। साताऱ्यात सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा। मिरज लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू। रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटलं। कराड तालुक्यातल्या शेणोली स्टेशन परिसरातल्या घटनेनं खळबळ। कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर हा दरोडा। संशयितांनी प्रवाशांचं सोनं आणि मोबाईल केले लंपास। जळगावच्या शासकीय विश्रामगृहात आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना घातला घेराव। मोहाडी शहरातली अतिक्रमणं हटाव मोहीम थांबवण्याची आदिवासी बांधवांची मागणी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात हा घेराव। या परिसरातलं अतिक्रमण काढलं जाणार नाही, असं मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन। बीडच्या दिंद्रुड इथल्या सुमैया शेख या मुलीनं 2 वर्षांपासून सराव करत लोहमार्ग पोलीस भरतीची चाचणी परीक्षा दिली होती। या परीक्षेत तिला यश मिळाल्यानंतर गावात तिचा सत्कार ठेवण्यात आला होता। या सत्काराच्या वेळी आपल्या वडिलांना खांद्यावर घेत हा आनंद साजरा केला। लेकीनं पित्याला खांद्यावर घेत साजरा केलेला हा आनंद आता चर्चेचा विषय ठरला आहे। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यामध्ये भव्य मिरवणूक। फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प। अकोल्यात सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग। क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती अकोला शहरात मोठ्या उत्साहात साजरी। अकोल्यातल्या मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत भव्य शोभायात्रा। विविध सामाजिक संघटना या शोभायात्रेत सहभागी। बीडच्या केस तालुक्यातलं कोरडेवाडी हे गाव नावाप्रमाणेच कोरडं। जलजीवन मिशन अंतर्गत 1,34,00,000ची योजना मात्र इथं अपूर्णच। पाण्यासाठी गावकऱ्यांना 35 वर्षांपासून करावा लागतोय संघर्ष। कोरडेवाडीतलं आणखी एक धक्कादायक वास्तव म्हणजे 14व्या वर्षी अल्पवयीन मुलींची होतायत लग्न। कोरडेवाडी गावामध्ये 100 पेक्षा जास्त लग्नाळू मुलं। अद्ययावत रुग्णालयामुळे धुळ्यात गर्भवती माता आणि पालकांना मिळणार दिलासा। धुळे इथल्या साक्री रोडवर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातच उभारण्यात आलेलं 100 खाटांचं नवीन महिला आणि बाल रुग्णालय आता अंतिम टप्प्यात। लवकरच पूर्ण क्षमतेनं रुग्णसेवेसाठी खुलं होणार आहे। आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी शुक्रवारी केली रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी। कोल्हापुरात भाताच्या कोंड्यांची भरलेली पोती ट्रकमधून गोवा मेडच्या दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। मध्य प्रदेशकडे घेऊन निघालेली 1 कोटींची दारू, 22 लाखांचा ट्रक, 100 कोंड्यांची पोती आणि 2 मोबाईल असा 1.25 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। करवीर तालुक्यातल्या हनबरवाडी जवळ सापळा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। तळेगाव दाभाडे शहरामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेचा मुद्दा गंभीर। नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी पोलीस प्रशासनाला दिले कडक कारवाईचे निर्देश। स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात रिकाम्या
सिरिंज आणि अंमली पदार्थांच्या वस्तू आढळल्यानं खळबळ. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालीही आढळल्याचं समोर. दरम्यान शहरातल्या 64 ठिकाणी पोलिसांनी विशेष गस्त वाढवली असून गांजा, ड्रग्ज आणि अवैध विक्रीवर कारवाई सुरू. धुळ्यात शिंदखेडा तालुक्यात हातनूर इथं शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग. ठिबक सिंचनचं साहित्य, चारा आणि महिंद्रा पिकअप वाहन जळून खाक. 80 ते 90 लाखांचं नुकसान. मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची माहिती. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी कंबर कसली. विखेंची उपरोधात्मक टोलेबाजी. आम्ही शिवरायांचे मावळे, गनिमी कावा झाल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा. यावरून तसंच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार यावरून त्यांचे भाजप प्रवेशाचे संकेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं बुलढाण्यातल्या जिजामाता स्टेडियम इथं सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा बुद्ध भीम गीतांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी भीमगीतांवर ठेका धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापुरात वारणा नगर इथं सुराज्य फाउंडेशन तर्फे UPSCतील यशवंताचा गौरव सोहळा संपन्न. नव्या पिढीतल्या IAS अधिकाऱ्यांनी राष्ट्र निर्मितीच्या कार्याचं शिल्पकार व्हावं, आमदार विनय कोरे यांचं प्रतिपादन. सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं आजपर्यंत 800 IAS यशवंतांचा सन्मान. अमरावतीच्या दारापूर इथल्या विक्रमशिला तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र ऐनवेळी बदललं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप. प्रॅक्टिकल परीक्षा, हॉल तिकीट आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी मनसेकडे घेतली धाव आणि केलं आंदोलन. मनसेच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत दिलं लेखी आश्वासन. प्रॅक्टिकल पूर्ण करणे, मोफत बससेवा, राहण्याची व्यवस्था आणि वेळेत हॉल तिकीट देण्याचं कॉलेजकडून आश्वासन. बातम्यांच्या अशा झटपट पटापट आढाव्यासाठी बघत राहा नवराष्ट्राचे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.